एक मोठी बातमी आहे, कारण शिवस्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले आहे। मुंबईमध्ये त्यांनी आंदोलन केलंय। अखेर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना ताब्यातही घेतलंय। मात्र ज्या गाडीतून आंदोलकांना घेऊन जात होते ती गाडीच बंद पडली आहे। अखेर आंदोलकांनी या गाडीला धक्का मारलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून घेऊयात। सुनील, नेमकं काय घडलेलं आहे? या सर्व आंदोलकांना नेलं जात होतं आणि गाडी बंद पडली आहे। निश्चित आपण ही गाडी बघतोय, जी गाड्यामध्ये आता आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। ती गाडी बंद पडल्याने आता अखेर ही गाडी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आंदोलकांना घेऊन जाणार आहे। पण ज्यावेळेस आंदोलकांना पोलिसांनी या गाडीत टाकलं होतं त्यावेळेस ही गाडी जी आहे बंद पडली आणि अखेर धक्का मारल्यानंतर ही गाडी सुरू करण्यात आली। आणि आता पोलीस जे आहेत त्या आंदोलक आहेत, 4-5 राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत जे यामध्ये होते आणि त्यांना पकडून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी मज्जाव केला आणि त्यावेळेस ही गाडी बंद पडल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। आता अजूनही गाडी जी आहे ती रेस केली जाते, अजूनही ती गाडी बंद असल्याचं दिसून येत आहे। निश्चितच धन्यवाद सुनील, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत जर आपण बघितलं, शिवस्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि या सर्व आंदोलकांना ताब्यात पोलिसांनी घेतलं आणि थेट पोलिसांचीच ही गाडी खरं तर बंद पडली आणि त्यानंतर आंदोलकांनीच या गाडीला धक्का मारलेला आहे।